नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 वर्षापासून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात सुरू असलेला तीव्र राजकीय संघर्ष आता संपल्याची चिन्ह दिसत आहेत। एकेकाळी एकमेकांवर कडाडून टीका करणारे दोन्ही पक्षाचे नेते आता एकाच मंचावर एकत्र दिसून येत आहेत। नेत्यांची जवळकी नुकत्याच पार पडलेल्या काही कार्यक्रमांमध्ये खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी एकत्र पाहायला मिळाले। आमदार महेंद्र थोरवे यांनीही राष्ट्रवादीसोबतचे मतभेद आता संपले असल्याचे जाहीर केले आहे। संघर्षाची पार्श्वभूमी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता। एकमेकांच्या विरोधात काम केल्याचे आरोप प्रत्यारोप झाले होते। इतकेच नाही तर आदिती तटकरे यांची पालकमंत्री म्हणून झालेली नियुक्ती शिवसेना आमदारांच्या विरोधामुळे 24 तासात स्थगिती करावी लागली होती। वाद मिटवण्याचे कारण जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत महायुतीला शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र सत्तेत येण्याचे आदेश दिले। सत्तेच्या या समीकरणामुळे दोन्ही पक्षांमधील कडवटपणा कमी होण्यास मदत झाली। पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार, दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांविरोधाची तलवार मान्य केल्यामुळे आता जिल्ह्याला लवकरच हक्काचा पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे। मंत्री आदिती तटकरे यांनीही विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर लवकरच अंतिम निर्णय घेतील। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद बाजूला सावरून रायगडमध्ये दोन्ही पक्ष आता समन्वयाने पुढे जाण्याच्या तयारीत आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।